कधी विचार केलाय की एका महाभयंकर युद्धानंतर जिथे सगळीकडे फक्त विध्वंस आहे तिथे खरी शांती कशी सापडेल? आज आपण अशाच एका पवित्र ग्रंथाबद्दल जाणून घेणार आहोत जो आपल्याला सांगतो की खरी शांती बाह्य जगात नाही तर ती आपल्या आतच सापडते. कल्पना करा, महाभयंकर महाभारत युद्ध नुकतंच संपलंय. सगळीकडे शांतता तर आहे, पण ती विजयाची नाही, ती आहे विनाशाची. आणि याच गंभीर वातावरणात ज्ञानाचे महासागर भीष्म पितामह बाणांच्या शय्येवर पडून आहेत. चला तर मग भेटूया या कथेच्या नायकाला, राजा युधिष्ठिर. युद्ध तर ते जिंकले होते, पण त्यांच्या मनात विजयाचा आनंद नव्हता, अजिबात नव्हता. होती ती केवळ निराशा आणि दुःख. जरा विचार करा, ज्या गोष्टीसाठी एवढा मोठा संघर्ष केला ती मिळाल्यावरही मनात शांतता नाही. युधिष्ठिर अशाच एका भावनिक वादळात सापडले होते. त्यांना हेच कळत नव्हतं की या सगळ्या दुःखाच्या पलीकडे जाऊन शांती मिळवायची तरी कशी. आणि याच प्रश्नाने त्यांच्या प्रवासाला सुरुवात झाली. आणि मग आपल्या उत्तरांच्या शोधात भगवान श्रीकृष्णाच्या मार्गदर्शनाने युधिष्ठिर पोचले ते ज्ञानी भीष्मांकडे. आणि तिथे त्यांनी फक्त स्वतःसाठी नाही तर अख्ख्या मानव जातीसाठी 6 अत्यंत मूलभूत प्रश्न विचारले. हे प्रश्न बघा. जगातला सर्वात महान देव कोण? जन्ममृत्यूच्या बंधनातून मुक्त कसं व्हायचं? हे प्रश्न फक्त युधिष्ठिराचे नाहीत, नाही का? हे आपले सर्वांचेच प्रश्न आहेत. अर्थ, उद्देश आणि मुक्तीसाठीचा हा मानवाचा एक सार्वत्रिक शोध आहे. आपल्यापैकी प्रत्येकजण कधी ना कधी या उत्तरांच्या शोधात असतोच. आता पाहूया या गहन प्रश्नांवर भीष्माचार्यांनी काय उत्तर दिलं. त्यांनी कोणतंही क्लिष्ट व्याख्यान नाही दिलं, तर त्यांनी आपलं अंतिम आणि सगळ्यात गहन ज्ञान युधिष्ठिराला दिलं. आणि भीष्मांनी दिलेलं उत्तर हे आश्चर्यकारकपणे अगदी सोपं पण तितकंच शक्तिशाली होतं. त्यांनी कोणताही मोठा यज्ञ किंवा कठीण तपश्चर्या सांगितली नाही. त्यांनी फक्त एकच सोपा मार्ग दाखवला, तो म्हणजे परमेश्वराच्या नावांचं निरंतर स्मरण करणं. हेच या संपूर्ण ज्ञानाचं सार आहे. तर भीष्मांनी युधिष्ठिराला जे पवित्र स्तोत्र सांगितलं त्यात परमेश्वराच्या गुणांचं वर्णन करणारी एकूण नावं होती तब्बल 1008. ही संख्याच त्या ज्ञानाची भव्यता आणि खोली दाखवते. हेच ते स्तोत्र जे विष्णू सहस्रनाम म्हणून ओळखलं जातं. सहस्र म्हणजे 1000 आणि नाम म्हणजे नावं. जरी मूळ स्तोत्रात 1000 नावं असली तरी परंपरेनुसार ती 1008 म्हणून ओळखली जातात. खरं तर हे भगवान विष्णूच्या अनंत गुणांचं एक दिव्य संकलन आहे. पण ही फक्त नावं नाहीत. नाही, प्रत्येक नावामागे दैवी गुणांचं वर्णन आहे. प्रत्येक नावामध्ये अर्थाचं एक अख्खं विश्व सामावलेलं आहे. उदाहरणार्थ पहिलंच नाव घ्या, विश्वम. याचा अर्थ काय? तर संपूर्ण ब्रह्मांड. म्हणजे देव हा या सगळ्या अस्तित्वाचं एक स्वरूप आहे. मग येतं सर्वगहा, म्हणजे सर्वव्यापी, जे सांगतं की ते तत्व प्रत्येक कणाकणात आहे. आणि अनंतजित म्हणजे सदैव विजयी, जे त्याच्या अजेल शक्तीचं प्रतीक आहे. म्हणजे बघा, प्रत्येक नाव एकाच परम सत्याचे वेगवेगळे पैलू उलगडतं. बरं, मग ही नावं ऐकल्याने किंवा म्हटल्याने नेमकं काय होतं? असं मानलं जातं की या नावांच्या पठणाने फक्त मानसिक शांतीच नाही मिळत, तर त्याचे खूप खोल आध्यात्मिक फायदे आहेत. यातील ध्वनिकंपने आपली चेतना एका उच्च पातळीवर नेतात आणि आपल्याला संसार म्हणजे जन्ममृत्यूच्या चक्रातून बाहेर पडण्याचा मार्ग दाखवतात. आणि सगळ्यात सुंदर गोष्ट म्हणजे काय, तर ही शुद्धीकरणाची प्रक्रिया पठण करणाऱ्याला आणि ऐकणाऱ्याला दोघांनाही लाभ देते. चला, आता आपण या सगळ्या विवेचनाच्या साराकडे येऊया. या संपूर्ण गोष्टीतून मिळणारं मुख्य तत्वज्ञान काय आहे आणि मानवी दुःखावर उपाय म्हणून त्याचं महत्त्व काय आहे ते पाहूया. तर बघा, एका बाजूला आहे मानवी समस्या, दुःख, मनातल्या शंका आणि या जन्म मृत्यूच्या फेऱ्यात अडकण्याची भीती. आणि दुसऱ्या बाजूला आहे त्यावरचा उपाय, तो म्हणजे परमेश्वराच्या नावांची स्तुती, उपासना आणि ध्यान. समस्येपासून समाधानापर्यंतचा हा प्रवासच खरं तर प्रेरणादायी आहे. म्हणजेच यातून मिळणारा अंतिम संदेश अगदी स्पष्ट आहे. खरी शांती ही बाहेरच्या जगातल्या विजयात, राज्यात किंवा संपत्तीत नाहीये. ती आहे आपल्या आत, आपल्या भक्ती आणि चिंतनात. आणि हाच या प्राचीन ज्ञानाचा आजच्या जगासाठीही सगळ्यात महत्त्वाचा संदेश आहे. तर मग शेवटी एक प्रश्न मनात येतोच की जीवनातल्या ह्या सगळ्या मोठ्या गहन उत्तरांचा शोध, कदाचित त्याची सुरुवात इतक्या साध्या गोष्टीतून, म्हणजे केवळ एका नावातून होऊ शकते का? विचार करण्यासारखी गोष्ट आहे, नाही का?